हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी काल म्हणजे परवा शनिवारी गेले होते नाशिकला. नाशिकला गेल्यानंतर म्हणजे आम्हाला जायचं होतं सप्तशृंगीला. माझी बहीण आणि मी आम्ही दोघीच गेलो होतो. मग आम्ही काय ठरवलं होतं, देवाचं दर्शन घ्यायचं आणि यायचं लगेच माघारी. आमच्या मनात असं दुसरं म्हणजे आता कोण भेटेल किंवा काय हे काही नव्हतं, म्हणजे एवढं डोक्यामध्ये नव्हतं. तर गेल्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला की मी येत आहे नाशिकला, तर कोण भेटणार का, असं काहीतरी व्हिडिओ टाकला मी. तर काय झालं, तो व्हिडिओ बघितला क्रांतीताईने व्हिडिओ बघितला आणि क्रांतीताईकडं माझा फोन नंबर होता आणि त्यांनी मला फोन केला. मग म्हणल्या इथं इथं या, मी तुम्हाला खोली त्यानं बघून देते म्हणल्या. एवढंच बोलल्या त्या. मी आणि मला पण का नाही म्हणजे कुणाला त्रास द्यायला मला तर आवडत नाही. आणि मग आम्ही नाशिकमध्ये स्टँडवरती तिथं पोचलो. त्या म्हणल्या द्वारकेला उतरा. मग आम्ही द्वारकेला उतरलो. द्वारका म्हणून स्टॉप आहे नाशिकमध्ये, मग तिथं उतरलो. उतरल्यानंतर मग तो तर व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे, मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तर तिथं त्या भेटल्या मला ना. म्हणजे प्रवासामुळं मला थोडा त्रास झालेला आहे, तर त्यामुळे हे चेहऱ्यामध्ये असा कसा वेगळा दिसत आहे, समजून घ्या. जाऊ द्या तिकडं, ते चेहऱ्याचं जाऊ द्या तिकडं. आणि मग तिथं त्या भेटल्यानंतर मग आणि ते दाजी पण होते, कारण त्या मोठी गाडी घेऊन आले होते. आणि मग आम्हाला घेऊन गेल्या त्या. तर मी त्यांना सारखी म्हणते, मी काही क्रांतीताई घरी येणार नाही, आम्हाला एक खोली बघून द्या, दोघी बहिणी आम्ही राहतो. तर नाही बघा, शेवटी त्यांनी मग आम्हाला तिथं पंचवटी बरंच काय काय त्यांनी तिथं आम्हाला, ते व्हिडिओ तर आहेतच, ते मी टाकणारच आहे तो व्हिडिओ. एक व्हिडिओ टाकलेला आहे जो गंगेच्या आरतीचा व्हिडिओ आहे ना, तो टाकलेला आहे. तो प्लीज सर्वांनी माझे व्हिडिओ तेवढी बघा बरं का. तर मग म्हणजे खरोखर क्रांतीताईची मी मनापासून धन्यवाद मानते, कारण जे मी स्वतः करू शकणार नाही ते क्रांतीताईने केले. खरं सांगते, मी एवढं तर कुणासाठी म्हणजे मला जमणारच नाही करायला. तर त्यांनी बघा, दुपारी मी काहीतरी 3 3:30 किंवा हा 2:30 3 किंवा 4 वाजे 4च्या आतलीच टायमिंग असेल बहुतेक. आणि तिथं पोचल्यानंतर तेव्हापासून त्या आमच्याबरोबर होत्या. त्यांनी नाशिकमधलं भरपूर काय काय फिरवून दाखवलं. जेवढं जे प्रसिद्ध ठिकाणी आहेत ना, तेवढे सगळे त्यांनी आम्हाला फिरवून दाखवलं. खास म्हणजे आमच्यासाठी त्यांनी वेळ काढला आणि त्यांनी भरपूर काय काय मला फिरवून दाखवलं. तरी पण मी म्हणत होते, क्रांतीताई मला एक खोली बघून द्या, आम्ही राहतो म्हणलं तिथं. तर नाही बघा, शेवटी मग त्या घरी घेऊन गेल्या. मग ते शेवट म्हणजे कुठं गंगेची आरती झाली आणि आम्हाला त्या घरी घेऊन गेल्या. आणि मग त्यांनी स्वयंपाक केला आमच्या संग फिरवून, पण संध्याकाळी स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर आम्हाला जेवायला घातलं त्यांनी. त्या जेवल्या आमच्याबरोबर. जेवण खाणं ते काय व्हिडिओ मी बनवलेला नाही, माझ्या लक्षात पण आलं नाही. कसं होतं, प्रवासामुळं ना माझं डोकंच व्यवस्थित चालत नाही. तर मग तिथं जेवलो बिवलो, रात्री मग झोपलो. मग पहाटे मग म्हणल्या मला पण यायचे सप्तशृंगीला. तर एवढं सगळं फिरवून पण त्यांनी परत आमच्या संग सकाळी लवकर उठल्या, आंघोळ झाली, चहा पाणी झालं. आणि मग आम्ही काहीतरी 6 6:30 वाजता घरातून बाहेर पडलो. 6 6:15 मग तेव्हासुद्धा ते दाजी आम्हाला स्टँडवरती सोडायला आले होते. तर खरोखर त्या दोघांचं मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी आमच्यासाठी एवढा वेळ काढला. म्हणजे जे मी स्वतःसुद्धा करू शकणार नाही तेवढं त्यांनी आमच्यासाठी केलं. आणि मग परत आम्ही सप्तशृंगीला निघालो. तिकडे गेल्यानंतर मग देवाचं दर्शन वगैरे, तिथलं पण काय काय जी ठिकाणं होती ती दाखवली त्यांनी. आणि मग तिथे गेल्यानंतर मग आम्हाला समाधान भेटला. तो पण येणारच होता त्याला, तिथून म्हणजे नाशिकमध्येच राहत होतो आणि सप्तशृंगीपासून काहीतरी त्याला 1 तास लागतो देवीपासून. मग तो पण आला, तो पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर सर्वांनी माझे व्हिडिओ बघा आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघून छान छान कमेंट पण करा. तर मला एवढंच सांगायचं आहे की कुणासाठी वेळ काढणं हे लय महत्त्वाचं असतं. आणि हे रक्ताच्या पलीकडचं नातं आहे असे. कारण आपली जर माणसं असेल ना, का बाई आता मला वेळ नाही, मला असं नाही तसं नाही, अशी म्हणणारी सुद्धा लोक आहेत. त्यामुळं ना मी क्रांतीताई आणि दाजींचे खरोखर मनापासून म्हणजे धन्यवाद मानते की त्यांनी आमच्यासाठी एवढा वेळ दिला. मला त्या घरी घेऊन गेल्या. मला म्हणल्या, मी नक्षताई तुम्हाला मी काय बाहेर राहू देणार नाही, तुम्ही माझ्या घरी चला, तिथं राहावा रातच्या रात.
आणि आम्ही दोघी बहिणी होतो. मग त्यामुळं मग मला म्हणल्या दोघीच जणी बायका आहेत आणि इथं नाशिकमध्ये तसं वातावरण नाही म्हणल्या, नका म्हणले. आणि हे गळ्यात घालून आलाय, हे एवढं सगळं घालून आलाय, कशाला एवढं घालून यायचं, ह्या आणि मला बोलत होत्या. त्या म्हणले कुठे बाहेर जाताना असं घालत जाऊ नका, काहीतरी खोटं घाला नाही तर नका घालू म्हणले. असं तसं चालला होता विषय. तर दर्शनसुद्धा सप्तशृंगीचं एक नंबर दर्शन झालं. आणि तिथं असं काही नाही का तुम्ही मोबाईल वापरू नका, असं करू नका. तिथं फोटो काढून देतात देवीचं, व्हिडिओ करून देतात, कुणी तिथं काय म्हणत नाही. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं आहे ना की तिथं तुम्ही देवाचं फोटो काढू नका, तुम्ही व्हिडिओ करू नका, असं काही नाही. तिथं कुणीही काही बोललेलं नाही. त्यामुळं मी मस्त मस्त तिथं फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ केलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, एक आतुरता असते ना कुणाला तर भेटायचे, तर ते समाधान परत क्रांतीताई अशी भेटली मस्त आणि भारी वाटलं. आणि त्याहीपेक्षा रक्ताच्या पलीकडचं नातं असतं हे लक्षात ठेवा. आणि खरोखर मला त्यांनी म्हणजे ना भरपूर अशी क्रांतीताईंनी मला साथ दिली. तर हा व्हिडिओ फक्त क्रांतीताईसाठी आहे की त्यांनी म्हणजे क्रांतीताईंनी दाजी दोघांनी मिळून आम्हाला म्हणजे समजून घेतलं, आम्हाला नेलं, त्यांनी फिरवलं. स्वतःची मोठी गाडी असून त्या गाडीतनं आम्हाला सगळीकडे त्यांनी फोर व्हीलरमधनं फिरवलं, दाखवलं आम्हाला प्रमुख ठिकाणं, जेवायला घातलं, झोप आणि आमची सगळी सोय त्या क्रांतीताईंनी केलं. तर फक्त हा व्हिडिओ फक्त क्रांतीताईसाठी आहे. तर परत एकदा क्रांतीताई दाजी तुमचे मनापासून धन्यवाद मानते तुमचं. चला बाय बाय सगळ्यांना. आणि समाधान भेटला तो आनंद वेगळाच होता. कारण अजूनपर्यंत समाधानला कोण भेटलं का नाही हे नाही मला माहिती, पण त्या पण पोराला ना लय भारी वाटलं त्याला भेटल्यावर. त्याला नंतर म्हणला मावशी मला ना आता करमणार नाही थोडं. शेवटी कसं असतं भेट महत्त्वाची असते. आणि आम्ही कुणीही कुणाला काही दिलं नाही घेतलं नाही, कारण फक्त भेट महत्त्वाची होती. आणि मला त्या नाशिकमधलं काय आपल्याला माहीत नव्हतं. मी त्याला म्हणत होते तू नाशिकला चला आपण काहीतरी गिफ्ट घेऊया, तर नको मला म्हणला मावशी भेट ही महत्त्वाची आहे, देणं घेणं काही नसतं म्हणलं, भेट महत्त्वाची आहे. तर चला बाय बाय सगळ्यांना.